नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 500% कर लादण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतीक्षित ट्रेड डील एका निर्णायक वळणावरती पोहोचली असल्याचेही संकेत मिळालेले आहेत. वाणिज्य सचिव राजेश अगरवाल यांच्या ताज्या विधानावरून असं दिसून येतंय की दोन्ही देशातील व्यापार करार हा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला असून लवकरच औपचारिक घोषणा होऊ शकते. वाणिज्य सचिव राजेश अगरवाल यांनी स्पष्ट केले की भारत अमेरिका व्यापार चर्चा कधीच थांबल्या नव्हत्या. ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. चर्चा सकारात्मक दिशेनं पुढे जात आहे आणि नुकतीच वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ग्रीर यांच्यात एक व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चर्चेला सकारात्मक कल मिळाला असून करार जवळपास तयार असल्याचे संकेत आहेत. मात्र सरकारकडनं कुठलीही ठोस तारीख किंवा डेडलाईन मात्र जारी करण्यात आलेली नाही. घाईघाईनं तारीख जाहीर करण्याऐवजी दोन्ही बाजू पूर्णपणे सहमत झाल्यावरतीच अधिकृत घोषणा केली जाईल असं अगरवाल यांनी स्पष्ट केलंय. राजेश अगरवाल यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेनं उच्च टॅरिफ लावूनही भारताची निर्यात मजबूत राहिली आहे. भारत दरमहा सुमारे $7 अब्ज किमतीचा माल अमेरिकेला निर्यात करत आहे. याचा अर्थ अमेरिकन बाजारामध्ये भारतीय उत्पादनांची मागणी अजूनही कायम आहे. आणि फक्त अमेरिकेलाच नव्हे तर चीन आणि UAE सारख्या बाजारांमध्ये देखील भारतीय निर्यात चांगली कामगिरी करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. उपलब्ध माहितीनुसार टेक्स्टाईल आणि सी फूड त्यानंतर रत्न दागिनं या क्षेत्रांनी उच्च टॅरिफचा ताण असूनही आपली वाढ कायम ठेवली आहे. अमेरिकेमध्ये कराचा बोजा वाढू नये या क्षेत्रातील निर्यातदारांनी लवचिकता दाखवली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा फार्मा सेक्टर यानं देखील एक नवीन दिशा घेतली आहे. भारतीय फार्मा कंपन्या आता केवळ अमेरिकन बाजारावरती अवलंबून राहिलेल्या नाही आहेत, तर डायव्हर्सिफिकेशन धोरणाअंतर्गत भारतीय औषधं आता ब्राझील आणि नायजेरिया यांच्यासारख्या उदयोन्मुख बाजारांमध्ये देखील प्रवेश करत आहेत. यामुळे एखादा बाजार अडचणीत आला तरी भारतीय कंपन्यांसाठी इतर पर्याय हे खुले राहणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता 500% टॅरिफ तर विसराच, परंतु ट्रेड डीलच लवकर होऊ शकते असे संकेत आता आपल्याला केंद्रातनं मिळताना दिसत आहेत. तर मग पाहूयात पुढे काय होतंय ते. तोपर्यंत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.